पुढची बातमी पाहूया। चंद्रशेखर बावनकुळेंनी राहुल गांधींना प्रत्युत्तर दिले। 2009च्या निवडणुकीत तुम्ही घोटाळा केला होता का असा सवाल विचारलाय। जनतेने झिडकारलं म्हणून रडगाणं सुरू झालंय। अर्धवट आकडे सांगून गोंधळात टाकू नका असं देखील ते म्हणतात। पराभवाच्या मानसिकतेतनं अजूनही राहुल गांधी बाहेर येत नाही। खरं तर आत्मपरीक्षण करायला पाहिजे होतं। लोकसभा जिंकल्याच्या नादात म्हणजे महाराष्ट्रात ज्या 31 सीट त्यांना मिळाल्या, 31 लोकसभा त्यांना मिळाल्या, 17 आम्हाला मिळाल्या। त्यावेळी राहुल गांधी ओव्हर कॉन्फिडंट झाले। विकसित भारताचा संकल्प मोदीजींनी केला म्हणून आता पुढचे 15 वर्ष महाराष्ट्रात देशामध्ये त्यांना काही दिसत नाही आणि म्हणून असा संभ्रम निर्माण करतात। देशामध्ये महाराष्ट्रामध्ये संभ्रम निर्माण करून त्यांना राजकारण करायचं आहे।